नमस्कार, मी स्नेहलता धांडवरे। आज आपण बघत आहोत, आज आपण बनवूया मसाला भात। हे बघा, गाजर, वाटाणे, फ्लावर, फरसबी, नंतर आपण कांदा, कढीपत्ता, मिरची 5-6, टमाटे 2, हे खडे मसाले, कोथिंबीर आपण आता करूया कुकरमध्ये। आधी कुकर ठेवला, आता आपण कुकरमध्ये तेल टाकूया। 3 पळी तेल टाकूया। तीन पळी आता आपण बघा तेल टाकूया। तेल टाकले, आता हे तेजपत्ता वगैरे खडे मसाले आपण घेतले। आता आपण हे त्याच्यात टाकूया खडे मसाले। आता आपण चमच्यानं हलवूया खडे मसाले। आता आपण ह्याच्यात आहे ना, ह्याच्यात आपण कढीपत्ता सुरुवातीला टाकूया। कढीपत्ता टाकूया। आता आपण आहे ना त्याच्यातले राई, जिरा 1 चम्मच जिरा टाकूया, 1 चम्मच राई टाकूया, हळद आपण नंतर टाकूया। आणि आता हे ना आपण हलवूया। तेजपत्ता, खडे मसाले, कढीपत्ता टाकलाय। आता कांदा आणि मिरची सोबतच टाकूया। मिरची बघा मीडियम साईजची कापली, म्हणजे आपल्याला काढायला पण येते। जास्त बारीक नाही करायचं, जास्त हलवायचं। असा मसाला भात खूप छान होतो। आता माझ्यासारखा एक टाइम करून बघा। माझ्या चॅनलला असेल तर सबस्क्राईब करा। आता टमाटे टाकले बघा 2 मीडियम साईजचे। माझ्या चॅनलला नवीन असाल तर पूर्ण लास्टपर्यंत बघा, सबस्क्राईब करा। आता आपण हे घेतलेत ना व्हेजिटेबल, गाजर, फ्लावर, वाटाणा, फरसबी। आता आपण आहे ना हे तुपामध्ये ना आपण असं घेऊन टाकायचं। तोपर्यंत आपला तिथं कांदा टमाटा होतोय, तवर आपण त्याच्यात 1 चम्मच हळद टाकूया। आणि हा बिर्याणी मसाला आहे, खूप छान असतो बिर्याणी मसाला। फ्लावर मसाला, हा आपण मसाला बिर्याणी मसाला त्याच्यात टाकूया। फ्लावर मसाला, आता आपण हे ना असं हलवूया। कांदा टमाटर मिरची कुकरमध्ये पटकन होतं 2-3 शिट्ट्यामध्ये। चटणी नाही टाकली कारण की ह्याच्यामध्ये तिखट आहे, मिरची पण मी टाकली ना, चटणी नाही टाकली। आता आपण हे ना भाजी असं त्याच्यात टाकूया। त्याच्यात मी बटाटा नाही घेतला, आता बटाटा पण तुम्ही घेऊ शकता, असं काय नाही। मी बटाट्याच्या ऐवजी फ्लावर घेतला। असं पण खूप छान होतं व्हेजिटेबल भात, फ्लावर भात।
मुलांना माझ्या खूप आवडतं कोशिंबीर संग खायचं. असं सर्व वाटाणे, गाजर, फ्लावर हे असं घेऊन टाकायचं सर्व. घालूया. तोपर्यंत याच्यावर आहे ना झाकून ठेवा. तोपर्यंत आपण आहे ना तांदूळ घेऊया. आता आपण बघूया आपली भाजी शिजले. आता आपण तांदूळ धुवून घेतलेत. आता आपण हे याच्यात टाकूया. दोन वाटी तांदूळ घ्यायचे, असे धुवून स्वच्छ याच्यात टाकायचे. माझ्यासारखा मसाला भात करून बघा, साध्या सोप्या पद्धतीचा. 2-3 शिट्यात आपला भात रेडी. माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. असं तांदूळ धुवून टाकायचं. आता आपण वरून पाणी टाकूया. 2 कप पाण्यासाठी टाकूया ना. असं आपण ह्याच्यात हलवूया असं व्यवस्थित. हलवूया. आता आपण पाणी टाकूया त्याच्यात. एक तांब्या वाटीला असं 1.5 तांब्या पाणी टाकायचं. असं पाणी टाकायचं व्यवस्थित. आपण टाकूया. कोथिंबीर पण धुवून टाकूया. बारीक बारीक कापायची. अशी बारीक बारीक कोथिंबीर कापायची. आणि आपण वरून कोथिंबीर टाकूया. हे असं हलवूया व्यवस्थित. त्याच्यात आपण मीठ टाकूया. एकदा अजून घालूया, कारण आपण मीठ टाकले ना वरून. कुकरचं
आता गॅस फास्ट करूया. झालं आपले 2-3 शिट्टीमध्ये आपला पुलाव भात तयार. आता बघूया आपण आपली शिट्टी. आपला भात झालाय का. आता आपण गॅस बंद करूया. जरा 2 मिनटं जरा दमायला ठेवूया. 5 मिनटं मग आपण कुकर खोलूया. थांब. चला आता आपण बघूया. हा बघा आपला मस्तपैकी झालेला आहे आपला मसाला भात. आता आपण काढूया. हा बघा किती मस्त झालाय. बघा अशा पद्धतीनं मसाला भात करायचा. तर माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मसाला भात.